नमस्कार मंडळी, मी शीतल कुक क्राफ्ट अँड क्रिएशनमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर अशी झणझणीत डुबुक एकदा नक्की ट्राय करा. गावाकडची पारंपरिक रेसिपी भाकरीसोबत इतकी मस्त लागते की सगळे बोट चाटत खातील. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला पातळ चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा हलका सोनेरी होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान सोनेरी परतून झाला की त्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे. आता आपला कांदा आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे. आता हे आपण एका बाजूला काढून घेऊया. आता त्याच पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून त्यामध्ये चणा डाळ आणि थोडे धने घालून छान भाजून घेऊया. चणा डाळ आणि धने भाजून होत आले की त्यामध्ये आपल्याला थोडी खसखस घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला 1 मिनिट परत परतून घ्यायचं आहे. आता हे सगळं थोडं थंड झालं की आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे. मी आलं लसणाची पेस्ट सुद्धा यामध्येच घालतीये आणि थोडी कोथिंबीर सुद्धा घालतीये. यामुळे आपल्या भाजीला अप्रतिम टेस्ट येते आणि सुगंधही खूप छान येतो. आता हे सगळं आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. आता एका बाउलमध्ये आपल्याला 1 कप बेसन घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि हळद घालून थोडं थोडं पाणी टाकत गाठी नसलेलं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आपल्याला मिश्रण खूप पातळही नको आहे आणि खूप घट्टही नको आहे. त्याच्या वड्या आपल्याला सहज पडतील असं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे आपलं मिश्रण आता परफेक्ट झालेलं आहे. हे बघा, आता अशी आपली वडी सहज पडतीये. अगदी असं आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी, जिरं आणि आपण तयार केलेली पेस्ट घालून घ्यायची आहे. आता हे सगळं आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटायला लागलं आहे. आता त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातला आहे. त्यानंतर थोडं लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. हळद घालायची आहे, धने पावडर आणि आपला घरगुती काळा मसाला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि आता हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपला मसाला कोरडा होणार नाही आणि छान तेल सुटेल. आता हे आपल्याला 4 ते 5 मिनिटं छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, आता छान तेल सुटायला लागलंय. आता यामध्ये पाणी घालून घेऊया. आता या रस्स्याला आपल्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे.
हे बघा आता छान उकळी आली आहे. आता यात आपल्याला वड्या सोडायच्या आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या वड्या यामध्ये सोडून द्यायच्या आहे. वड्या नेहमी रस्स्याला उकळी आल्यानंतरच सोडायच्या. वड्या छान शिजायला लागल्या की त्या आपोआप अशा वरती येतात आणि वरती यायला लागल्या की आपल्याला झाकण झाकून 5 ते 6 मिनिटं ते शिजवून घ्यायचं आहे. झाकण नेहमी अर्धवट झाकायचं आहे आपल्याला. हे बघा आता आपल्या वड्या खूप छान शिजलेल्या आहे. आता यामध्ये आपल्याला वरून कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातली की आपल्याला फक्त 1 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे परत एकदा आणि आपल्या डुबुक वड्या रेडी आहेत. तर इथे बघा आधी आपला रस्सा खूप पातळ होता, पण वड्या शिजायला लागल्या ना की आपला रस्सा सुद्धा छान घट्ट होतो. आणि आपली पारंपरिक झणझणीत अशी गावाकडची डुबुक वडी रेडी आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत अशा छान छान आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.